हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत लाईक पोझिशनल ट्रेडिंगवरती. की जर मला एखादी पोझिशनल ट्रेडिंग करायची असेल तर मी कशा करू किंवा स्टॉक्स जे आहेत ते कसे आयडेंटिफाय करू बेस्ड ऑन दी ओपन इंटरेस्ट कन्सेप्ट. ओके, सो खूप दिवसानंतर मी हा टूल घेऊन येतोय कारण फ्रिक्वेंटली मी फोकस केलेला व्होलॅटिलिटी कन्सेप्टवरती, इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगवरती. आपण स्विंग ट्रेडिंगवरतीच आहे, बट ओपन इंटरेस्ट बेसवरती जर मला एखादा ट्रेड्स बनवायचे असेल तर मी कशा बनवू ते आज आपण बघणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. बघा, सिम्पल आहे. एक्झाम्पल जर मी सांगायचं म्हटलं तर एक सपोज जर मी ओपन इंटरेस्ट इथे ड्रॉ केला, ओके, लाईक दिस. ओके, सो बघा वरचा भाग जो आहे हा आहे रेजिस्टन्सचा लेवल आणि हा जो खालचा भाग आहे, सपोर्ट एक्झाम्पल घेऊया आपण, हा एक सपोर्ट लेवल आहे. ओके, नाव बघा एक सिम्पल गोष्ट, बघा एकदम लॉजिकली विचार केला एकदम समजून जाणार. जे नवीन आहे जुने त्या सगळ्यांना इझिली समजेल. लेट्स अज्युम स्टॉक असा काही मोमेंटम देतोय आणि रेजिस्टन्सच्या आसपास आला. ओके, नाव इथे आपल्याला दोन अपॉर्च्युनिटीज बघायला मिळतील. कोणत्या दोन अपॉर्च्युनिटीज बघायला मिळतील? एक ब्रेकआउटची अपॉर्च्युनिटी बघायला मिळेल आणि एक रिव्हर्सलची अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. दोघांपैकी काही एक मिळू शकतं, राईट. सो लेट्स अज्युम की इथे रायटर्स जे आहेत ते स्वतःच्या पोझिशन्स अजून ऍड करतात, म्हणजे रेजिस्टन्स जो आहे तो आणखी स्ट्रॉंग होतोय. सो रेजिस्टन्स जर स्ट्रॉंग होतोय, सो एक रिव्हर्सल अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळेल. कारण रेजिस्टन्स जर स्ट्रॉंग होते दॅट मीन्स की कुठेतरी जो आहे तो प्रेशर जास्त बिल्ड होते, राईट, रेजिस्टन्स साईडला. सो एक कुठेतरी एक रिव्हर्सल अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळू शकते. आणि तेच जर सपोज कॉल रायटर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स अनवाइंडिंग करतात. अनवाइंडिंग मीन्स व्हॉट, की एक्झिस्टिंग कॉल रायटर्स जे आहेत ते त्यांच्या पोझिशन्स अनवाइंड करतात. दॅट मीन्स की कुठेतरी आहे जी एक ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी होऊ शकते, मिळू शकते आपल्याला, राईट. सो ॲज अ ट्रेडर जर मी सांगायचं म्हटलं तर बरं मला एखादी ब्रेकआउट अपॉर्च्युनिटी पाहिजे तर मी हे बघणार, राईट. सेम लॉजिक गोस्ट विथ दी सपोर्ट लेवल, की जर सपोर्टला इथे स्ट्रॉंग होते तर एक रिव्हर्सल अपॉर्च्युनिटी, जर अनवाइंडिंग होत असेल तर कुठेतरी एक ब्रेकडाऊन आपल्याला बघायला मिळू शकते. हे झालं सिंगल स्ट्राईकवरचं. नाव ह्याच्यात पण आपल्याला दोन कन्सेप्ट बघायला मिळतील. हे झालं सिंगल. आता बघूया मल्टिपल स्ट्राईक्सवरती. ओके, जर सपोज हे मी इथे रफ करतो. ओके, सपोज हा एक ओपन इंटरेस्टचा मी इथे चार्ट ओपन करतो. इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स आहे, सपोज इथे एक रेजिस्टन्स आहे आणि सपोज इथे मी सपोर्ट लेवल ड्रॉ करतो. हा एक सपोर्ट लेवल आहे, हा एक सपोर्ट लेवल, हा एक सपोर्ट लेवल. ठीक आहे. नाव सपोज प्राइस काही अशी मोमेंटम देते आणि त्याने हा रेजिस्टन्स ब्रेक केला इथे. नाव इथे काय होणार, इथे मला ह्याच लेवलला अनवाइंडिंग बघायला मिळेल, मला ह्या लेवलला सुद्धा अनवाइंडिंग बघायला मिळेल आणि मला ह्या लेवलला सुद्धा अनवाइंडिंग बघायला मिळू शकते. म्हणजे मल्टिपल स्ट्राईक्सवर जर अनवाइंडिंग का, कारण जर मार्केटने हा रेजिस्टन्स ब्रेक केलाय तर इथे रायटर्सला फिअर आहे की हा लेवल पण ब्रेक होऊ शकतो, त्यामुळे अनवाइंडिंग होईल. या रायटर्सला पण कुठेतरी फिअर असेल की हा लेवल एक ब्रेक होऊ शकतो, इथे पण एक मोमेंटम येऊ शकतो, त्यामुळे ते अनवाइंडिंग करतात. सो मल्टिपल स्ट्राईक्सवर जर मला अनवाइंडिंग दिसत असेल, सो रेजिस्टन्सला असं कॉल रायटर्स. सो मी म्हणू शकतो की इथे जो आहे तो कॉल रायटर्स ट्रॅप झालेत. कॉल रायटर्स ट्रॅप झालेत. व्हाय? बिकॉज ऑफ द ट्रेंड इन दी मार्केट, की मार्केटमध्ये एक बुलिश ट्रेंड आहे. सो मी कॉल रायटर्स ट्रॅप कसं आयडेंटिफाय केलं? एक सिंगल स्ट्राईकने आयडेंटिफाय केलं का? द आन्सर इज नो. मी मल्टिपल स्ट्राईक्सची अनवाइंडिंग बघितली आणि चेक केले की तिकडे कुठे मोमेंटम आहे का. ओके, सेम लॉजिक गोज विथ दी सपोर्ट साईड. सपोज सपोर्ट हा ब्रेक झाला, सो इथले पुट रायटर्स पण त्यांच्या पोझिशन अनवाइंड करतील, इथले पुट रायटर्स पण त्यांच्या पोझिशन अनवाइंड करतील, इवन दो हे सगळं आहे सुद्धा, राईट. सो जर मला एखादी बेरिश अपॉर्च्युनिटी पाहिजे असेल, सो मी काय करणार, इथे पुट रायटर्स ट्रॅपचा सिग्नल जनरेट झाला. सो या लॉजिकला मिळणार पुट रायटर्स ट्रॅप. ओके, की ब्रेकडाऊन झालं आणि मल्टिपल स्ट्राईक्सवरती अनवाइंडिंग आहे. नाव बघा, वी हॅव अगेन 185 FNO स्टॉक्स. कोणत्या स्टॉकमध्ये कॉल रायटर्स ट्रॅप झालेत, कोणत्या स्टॉकमध्ये पुट रायटर्स ट्रॅप झालेत, हे आयडेंटिफाय करणं आपल्याला डिफिकल्ट जाऊ शकतं. व्हाय? बिकॉज जर मला एक सिंगल स्ट्राईक नाही बघायचे, मला मल्टिपल स्ट्राईक्स बघायचे आहेत. सो जर मी मल्टिपल स्ट्राईक्स बघतोय तर कुठेतरी जी आहे ती मोमेंटम आपण अँटिसिपेट करायचा विचार करतोय. सो मला एक सिंगल स्ट्राईक बघून फायदा नाही, मला मल्टिपल स्ट्राईक्स. सो रिसर्च टाइम तुमचा थोडा जास्त तिकडे जातोय, राईट.
आणि काय माहिती जेव्हा आपण अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करू तेव्हा अपॉर्च्युनिटी नसतील, पण आफ्टर दॅट पर्टिक्युलर स्टॉक तो रिसर्च झाल्यानंतर आपण दुसऱ्या स्टॉकवर रिसर्च करतो आणि तेवढ्या त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहे, राईट? असं पण होऊ शकतं. सो कसं आयडेंटिफाय करायचं ह्या सगळ्या गोष्टी? द आन्सर इज सिम्पल. ट्रेडिंग इथे या, ट्रेडिंगवरती, आणि या इथे ट्रॅप इंडिकेटर, यू कॅन सी लास्टला जो एक ऑप्शन आहे ट्रॅप इंडिकेटर, ह्यावरती क्लिक करा. ठीक आहे ना? सिम्पल बघा, इथे जनरली तुम्हाला 2 सिग्नल मिळतात. मी थोडाफार याचा इंटरफेस एक्सप्लेन करतो. ओके, इथे जनरली तुम्हाला 2 सिग्नल्स बघायला मिळतात. एक बघायला मिळेल पुट रायटर स्ट्रॅपचा आणि एक बघायला मिळेल कॉल रायटर स्ट्रॅपचा. ओके, सो व्हॉट इज पुट रायटर स्ट्रॅप? जसं मी म्हणालो, जर पुट रायटर स्ट्रॅप मीन्स व्हॉट, ब्रेकडाऊन झाला आणि मल्टिपल स्ट्राईक्समध्ये मला अनवाइंडिंग मिळते. सो पुट रायटर स्ट्रॅप, सो पुट रायटर स्ट्रॅप जर असेल, सो दॅट कम्स अंडर दी अ बेअरिश. ओके, आणि जर कॉल रायटर स्ट्रॅप आहे, दॅट मीन्स व्हॉट, मल्टिपल स्ट्राईक्समध्ये माझा कॉल अनवाइंडिंग दिसते. सो दॅट इंडिकेट्स विथ द बुलिश. ठीक आहे, सिंपल गोष्ट आहे. नाव इथे बघा, जर मी इथे सांगायचं म्हटलं थोडंफार, तर SBI लाईफ, पॉवर ग्रिड, पेज इंडस्ट्रीज किंवा NTPC, जर मी पॉवर ग्रिड, पेज आणि NTPC बोलले तर इथे कॉल रायटर स्ट्रॅपचा सिग्नल आहे, दॅट कम्स अंडर दी बुलिश सेंटिमेंट. कोणती प्राइस आहे पॉवर ग्रिडची? 340च्या वरती. सिग्नल डेट काय? आजची डेट आहे जेव्हा मी रेकॉर्ड करतो, म्हणजे सेम डेट आहे. क्लोजिंग प्राइस आणि सिग्नल प्राइस जेव्हा सिग्नल येतो तेव्हा सेम असते. आणि हे रिटर्न इन पर्सेंटेज म्हणजे प्राइसचं रिटर्न आहे, पोर्टफोलिओचं रिटर्न नाही, तुमचं ट्रेडिंगचं रिटर्न नाही, ट्रेडचं रिटर्न नाही आहे, ह्या प्राइसच्या चेंजचा रिटर्न आहे. नाव जेव्हा जेव्हा कॉल रायटर स्ट्रॅप येतो, दॅट मीन्स वी आर अँटिसिपेटिंग बुलिशमेंट. सो पॉवर ग्रिड आपण अँटिसिपेट करतो की 340च्या वरती एक मोमेंटम येऊ शकतो येणाऱ्या काही दिवसात, राईट? सेम लॉजिक गोज विथ द पुट रायटर स्ट्रॅप ॲज वेल हिअर. ओके, पुट रायटर स्ट्रॅप कुठे आलाय? मदरसनमध्ये आलाय. प्राइस काय? 192, 16924 आजचा सिग्नल आहे, आणि 192च्या खाली एक बेअरिश मोमेंटम येऊ शकते, हे आपण अँटिसिपेट करू शकतो, राईट? सो हा जो ओव्हरऑल कन्सेप्ट आहे ना, ह्याच्यावरती जर मला एखाद्या ट्रेड्स बनवायचे असतील तर मी कशा बनवू? ओके, सो कधीही जेव्हा तुम्ही ट्रॅप इंडिकेटर यूज करसाल, 3 गोष्टी लक्षात ठेवा. ओके, 3 थिंग्स मी इथे लिहायला इथे पॉईंट नाही, एक नोट डाऊन करा. ठीक आहे, 3 थिंग्स आपल्याला कोणत्या 3 गोष्टी बघायच्या आहेत? पहिली गोष्ट म्हणजे जर सिग्नल तुम्हाला दिसतोय की आज जनरेट झाला आहे, तर तुम्हाला सेम डे ट्रेड नाही बनवायचे, तुम्हाला दुसऱ्या दिवशी जाऊन ट्रेड बनवायचे. ओके, जर सिग्नल आज जनरेट झालाय तर आपल्याला नेक्स्ट डे जाऊन ट्रेड बनवायचे. ओके, फर्स्ट पॉईंट. दुसरा पॉईंट, जर नेक्स्ट डे 2% पेक्षा जास्त स्टॉकमध्ये गॅप अप किंवा गॅप डाऊन मोमेंटम असेल तर मी त्या स्टॉकला अवॉइड करणार, मी तिकडे जाऊन ट्रेड नाही बनवणार. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. 2% पेक्षा जास्त जर मला गॅप अप आणि गॅप डाऊन मोमेंटम मिळत असेल तर मी त्या स्टॉकला अवॉइड करणार, तिकडे जाऊन ट्रेड नाही बनवणार. ओके, व्हॉट वॉज द थर्ड थिंग? थर्ड थिंग, व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज व्हॉट, की ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. मी स्ट्रॅटेजीज सोबत जाणार. ओके, नेकेड थोडाफार मी ते अवॉइड करणार, कारण मी हा जो कन्सेप्ट तुम्हाला सांगतोय, हा कन्सेप्ट जो आहे तो पोझिशनल ट्रेडिंगसाठी खूप सुंदर आहे. सो ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज ओव्हर देअर. ठीक आहे, नाव सिम्पल बघा, जर मी स्ट्रॅटेजीजबद्दल डिस्कस करायचं म्हटलं तर थोडंफार मी इथे हे करतो, इथे डिलीट आणि इथे येतो. ओके, सो आपण डिटेलमध्ये इथे लिहूया की कॉल रायटर्स ट्रॅप इज इक्वल टू बुलिश सेंटिमेंट. ओके, पुट रायटर्स ट्रॅप is equal to a bearish sentiment. Okay, simple concept है. Now strategies. ठीक आहे, जर मला स्ट्रॅटेजीज पाहिजे असतील तर कधीही लक्षात ठेवा, स्ट्रॅटेजीज बनवताना ना आपल्याला ट्राय करा की आपण जेव्हा काही स्ट्रॅटेजीज बनवू तेव्हा त्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्याच्यातले जे ग्रीक्स आहेत, आपण ऑप्शन्समध्ये ट्रेड करतोय, सो ऑप्शन्सवरती इम्पॅक्ट करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत, जसे ग्रीक्स आहेत, डेल्टा, थीटा, वेगा, राईट? मेन जे ग्रीक्स मी म्हणालो. सो या ग्रीक्सला आपल्याला आपल्या फेवरमध्ये ठेवायचं असेल तर आपण कोणत्या स्ट्रॅटेजीज बनवणार?
सो मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये हा कव्हर करतो. आय नो जे फ्रिक्वेंटली माझ्या व्हिडिओज असेल खूप जणांना माहिती असेल, बट स्टील दिस इज द इम्पॉर्टंट पार्ट. त्यामुळे मी डिटेलमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतो. सो बघा, कधीही स्ट्रॅटेजीज बनवताना 2 पार्टमध्ये डिवाइड करा. पहिलं फार एक्सपायरी मोर दॅन 15 days. ओके, आणि हे मी डिलीट करेन थोडं. नियर एक्सपायरी लेस दॅन 15 days. ओके, नाव सिम्पल. बघा, जेव्हा आपण स्ट्रॅटेजीजबद्दल डिस्कस करतो तेव्हा फार एक्सपायरीमध्ये तुमचा जो फेवरमध्ये असतो तो असतो डेल्टा. पहिला डेल्टा का फेवरमध्ये असतो? कारण डेल्टाचा जो इम्पॅक्ट असतो तो फार एक्सपायरीवर जास्त असतो, OTM स्ट्राईक्सवरती पण. सो डेल्टा कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये आहे. ओके, व्हॉट वॉज द सेकंड थिंग? वेगा. व्हॉट इज वेगा? वेगा जनरली खूप जणांना माहिती नसतं. वेगा काय सांगतो तुम्हाला, की माझा प्रीमियम कितीने चेंज होणार जर माझी व्हॉलॅटिलिटी 1% ने वाढली तर. ओके, सो चेंज इन प्रीमियम विथ रिस्पेक्ट टू 1% चेंज इन व्हॉलॅटिलिटी. ओके, सो वेगा माझ्या कुठेतरी फेवरमध्ये असतो. ओके, अँड द थर्ड थिंग इज व्हॉट? थीटा. ओके, थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो प्रीमियमवरती खूप मायनर इम्पॅक्ट असतो. जर मी फार एक्सपायरीवरती बघायला गेलो तर, जसं बघायचं म्हटलं तर थीटा बघा तुम्हाला काही असा डीके होताना दिसेल. सपोज इथे 30 दिवस बाकी आहेत, 25, 20, 15, 10, 5, 0. सो इथे प्रीमियम चालू आहे 100, 200, 300, 400, 500. ओके, सो थीटा तुम्हाला काही असा डीके देते नसेल. आणि लास्टला बघा एक असा ड्रास्टिक फॉल मिळेल. फार एक्सपायरी इम्पॅक्ट होतो, पण बघा एकदम मायनर इम्पॅक्ट दिसतो थीटाचा. बट जसं जर तुम्ही नियर एक्सपायरी तुम्हाला थीटाचा इम्पॅक्ट जो तो जास्त बघायला मिळतो. सो दॅट इज द रिझन थीटा कुठेतरी फेवरमध्ये आहे. नाव जर मला डेल्टा, वेगा आणि थीटा जर मला ह्या 3 ग्रीक्स माझ्या फेवरमध्ये ठेवायचे असतील, सो व्हॉट आय डू? मी इथे जाणार आणि बनवणार डेबिट स्प्रेड. ओके, सो डेबिट स्प्रेडबद्दल सांगायचं म्हटलं तर बुलिशसाठी येणार इथे बुल कॉल स्प्रेड. ओके, आणि बॅरीजसाठी काय येणार इथे बेअर पुट स्प्रेड. ओके, सिम्पल कन्सेप्ट आहे. आणि जर मी ह्याचा रिस्क रिवॉर्ड जर रेशो बघायचं म्हटलं तर इथे येणार 1:2चा किंवा 1:3चा. जर मी तुम्हाला इथे रिस्क रिवॉर्ड रेशो जर सांगायचं म्हटलं तर ही एक सुंदर कन्सेप्ट आहे. आणि ह्या जनरली स्ट्रॅटेजीज कधी बनवतात? जेव्हा आपण फार एक्सपायरी असतो, एक्सपायरीला खूप दिवस बाकी असेल तर. आणि जर आपण नियर एक्सपायरी असतो, एक्सपायरीला काहीच दिवस बाकी आहेत, सो थीटा तुमच्या मेनली फेवरमध्ये असणार. का थीटा तुमच्या मेनली फेवरमध्ये असणार? कारण थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो सर्वात जास्त असतो, राईट. आणि जर मी बघायचं म्हटलं तर नियर बाय एक्सपायरी OTM स्ट्राईक्सपेक्षा आपण इन द मनी स्ट्राईक्समध्ये जाऊन एखादा बुलपुट स्प्रेड वगैरे बनवू, म्हणजे क्रेडिट स्प्रेड बनवू. सो जेव्हा आपण नियर एक्सपायरी असू तेव्हा विल क्रिएट अ क्रेडिट स्प्रेड्स. ओके, सो बुलिशसाठी काय येणार बुलपुट स्प्रेड, आणि बॅरीजसाठी येणार बेअर कॉल स्प्रेड. ओके, बुलिशसाठी काय येणार बुलपुट स्प्रेड, आणि बॅरीसाठी येणार बेअर कॉल स्प्रेड. नाव जर मी इथे थोडाफार अजून ॲडमध्ये काय सांगतो तर इथे रिस्क रिवॉर्ड आपण 1:1 ठेवतो, 1:2 ठेवतो आणि 1:3. इथे जो रिस्क रिवॉर्ड रेशो आहे ना तो ट्राय करा की 1:2चा जर नसेल बनत तर 1:1चा. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला ना स्लाइटली तुम्ही OTM स्प्रेड्स बनवणार. स्लाइटली OTM स्प्रेड्स का? कारण OTM स्प्रेड्सवर डेल्टाचा इम्पॅक्ट पण चांगला आहे, वेगाचा इम्पॅक्ट पण चांगला आहे, थीटा इम्पॅक्ट पण कमी आहे. सो ॲट द मनी स्प्रेड बनवण्यापेक्षा ट्राय टू गो विथ दी स्लाइटली OTM स्प्रेड्स. जेव्हा पण तुम्ही स्लाइटली OTM स्प्रेड जाणार तुमचा जो स्प्रेड आहे तो स्वस्तात पण मिळेल ॲज कम्पेअर ATM. आणि एक जर मोमेंटम आली तर खूप सुंदर मोमेंटम बघायला मिळू शकते आणि इम्पॅक्ट पण सिमिलर आहे. सो whenever you are a far expiry, try to go with the debit spread and slightly OTM spread with 1:2 and 1:3 risk reward ratio.
आणि जर तुम्ही नियर एक्सपायरी असाल देन ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड्समध्ये ट्राय टू गो विथ द 1:1 विथ 1:2 असेल जर, आणि ह्याला इन द मनी किंवा ॲट द मनी पासून आपण बनवणार. ओके, ह्याला OTM जाण्याची गरज नाही आहे टेक्निकली तेवढी. ओके, सो कोणत्या कन्सेप्ट बघितली आपण? पहिली गोष्ट आपण ही बघितली की ट्रॅप इंडिकेटरमध्ये यायचं, जर कॉल रायटर स्टॅपचा सिग्नल असेल सो दॅट इंडिकेट्स टू द बुलिशनेस, त्याचा अर्थ आहे की मार्केटमध्ये एक बुलिशनेस येऊ शकतो. आणि जर पुट रायटर स्टॅपचा सिग्नल असेल सो दॅट कम्स अंडर दी बॅरिशनेस, की मार्केटमध्ये एक बॅरिशनेस येऊ शकतो. सेकंड चीज, जर मला एखाद्या स्टॉकमध्ये ट्रेड बनवायचं असेल तर आय ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. त्याच्या आधी 2 गोष्टी कोणत्या आहेत? पहिली गोष्ट म्हणजे जर सिग्नल आज जनरेट झाला तर सेम डे आपल्याला ट्रेड नाही बनवायचे, आपल्याला दुसऱ्या दिवशी जाऊन ट्रेड बनवायचे. आणि जर 2% पेक्षा जास्त गॅप अप आणि गॅप डाऊन असेल तर मी त्या स्टॉकला अवॉइड करणार. का अवॉइड करणार? एक्झाम्पल इज लॉजिक इज सिम्पल. बघा, स्टॉक हार्डली 2% पेक्षा जास्त गॅप अप आणि गॅप डाऊन देतो. जर तो देत असेल दॅट मीन्स कुठेतरी अनसर्टिनिटी आहे त्या स्टॉकमध्ये, इव्हेंट असेल, न्यूज असेल, काहीतरी अनसर्टिनिटीज आहे. सो ॲज अ ट्रेडर, ऑप्शन ट्रेडर, अनसर्टिनिटी थोडी आपण अवॉइड करतो. दॅट इज द रिझन. थर्ड थिंग, ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज कोणत्या? इफ यू आर अ फार बाय एक्सपायरी मोर दॅन 15 days डेबिट स्प्रेड विथ 1:1, 1:2, 1:3 जसं मी सांगितलं. अँड इफ यू आर नियर एक्सपायरी ट्राय टू गो विथ द क्रेडिट स्प्रेड. ओके, आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जर काही डाऊट असतील तर वरती नंबर दिला, सो वरती पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम.